नमस्कार. मी वंदना मराठे. साहित्य मोड या यूट्यूब चॅनलसाठी कथा सादर करीत आहे. टापटीप आजी. कथेचे लेखक आहेत श्रीयुत रत्नाकर मतकरी. टापटीप आजी. प्राध्यापक थट्टेवारी नावाच्या मानानं बरेच गंभीर. मुख्य म्हणजे ते कधीही कुठलीही गोष्ट थट्टेवारी नेत नसत. तसं त्यांचं वय फार नव्हतं. अजून लग्न देखील व्हायचं होतं. पण कपाळावरचं आठ्याचं जाळं आणि डोळ्यावरचा जाड भिंगाचा चष्मा त्यामुळे 30शीचे थट्टेवारी 50शीचे वाटत. माणूस नेहमी गंभीर राहिला की तो लवकर म्हातारा होतो तो असा. पण बापडे थट्टेवारी गंभीर न राहतील तर काय, त्यांचा कॉलेजात शिकवण्याचा विषयच मुळी एकजात गंभीर, तत्वज्ञान. सगळा वर्गच इतका गंभीर असायचा त्यांचा की कढीपाटात घरटे करून राहिलेल्या चिमण्यासुद्धा चिवचिवाट करायला घाबरायच्या आणि वर्गाच्या भिंतीत बिळे करून राहिलेले उंदीरसुद्धा इकडून तिकडे पळताना मध्येच गंभीर होऊन सावकाश डुलक्या देत देत चालायचे. तर अशा या प्राध्यापक थट्टेवारीने एकदा ठरवलं की आपण एक महागंभीर प्रबंध लिहायचा. त्याचा विषय विश्वाच्या उत्पत्तीपासून चराचर व्यापून राहिलेल्या अगणित योनीमध्ये पिशाच्य योनीची गणना वगैरे वगैरे. आता एवढं हे लांबलचक नाव, पण थोडक्यात सांगायचं तर जगात भूते नाहीत असा विषय होता. भूते का व कशी नाहीत त्यांचं संशोधन करून प्राध्यापक थट्टेवारी हा जाडजूड प्रबंध लिहिणार होते. आता त्यामुळे त्यांचा लौकिक खूप वाढणार होता. नावलौकिक वाढला की थट्टेवारी अधिकच गंभीर होणार होते. त्यांच्या कपाळावरच्या आठ्यांची संख्या कितीतरी वाढणार होती. या गंभीर विषयावर लिखाण करायचे तर शहरातल्या गजबजलेल्या ठिकाणी राहून कसं होणार बरं? थट्टेवारींना गडबडमुळे आवडतच नसे. गडबडीत लिखाण करायचं म्हणजे डोक्यात नुसता गोंधळ. रेडिओवरची गाणी, टी व्हीवरचे सिनेमे, बिल्डिंगमधली भांडणं, रस्त्यावरच्या मारामाऱ्या, गल्लीमधलं क्रिकेट, 1 ना 2 या गदारोळात लिहायचं म्हणजे माणूस चुकून काहीतरी भलतंच लिहून जायचा, नाही का? म्हणून प्राध्यापकाने ठरवून टाकलं की एखाद्या खेडेगावी अगदी शांत रानातल्या ठिकाणी तात्पुरतं एखादं घर घ्यायचं आणि तिथे राहून प्रबंध पुरा करायचा आणि मगच शहरात यायचं. बेट ठरवताच थट्टेवारींनी चांगली 3 महिन्यांची रजा घेतली. विद्यार्थ्यांनाही थोडंसं हायसं वाटलं, कारण आता 3 महिने ते हसायला मोकळे होते. रजा मिळताच थट्टेवारींनी शहर सोडलं आणि आपली कपड्यांची लहानशीशी पिशवी आणि पुस्तकांची प्रचंड मोठी ट्रंक घेऊन ते खरबूजगड या गावी आले. तसं खरबूजगडचं नाव मात्र कोणी कधी ऐकलेलं नव्हतं बरं का, कारण गाव भलतंच आडबाजूला, अगदी एकलकोंड. गावात घरं देखील हाताच्या बोटावर मोजण्या इतकी. कुठे काही गडबड नाही, काही नाही. मोठे मोठे पहाड, घनदाट झाडी. थोडक्यात काय, गाव अगदी प्राध्यापकांच्या लिखाणाला हव्वात असतात. मनातल्या मनात खुश होऊन प्राध्यापकांनी कपाळावर आठ्या देखील घातल्या बरं का. या अशा गावात घर मिळणं मात्र महाकठीण. थोडीफार कुटुंब होती, त्यांची पक्क्या बांधकामाची घरं होती, काही झोपड्या होत्या. पण हो नाही करता एक घर त्याला सापडलं, पण ते होते पार गावाबाहेर. शिवाय ते मोकळं असण्याचं एकच कारण होतं, आणि ते म्हणजे लोक म्हणत की हे घर भुताटकीचं आहे. आता लोक काही म्हणतो, पण प्राध्यापकांचा भुताटकीवर विश्वासच नव्हता. म्हणजे त्यांच्या प्रबंधाचा विषयच जिथे भूतं नसतात असा होता, तिथं त्यांना स्वतःला भूतांचं काय हो. तेव्हा त्यांनी ताबडतोब ते घर घेऊन टाकलं. घरही तसं छोटेखाने आणि सुबक होतं. झपाटलेली घरं असतात तसं फुटकं तुटकं काळं नव्हतं. चांगलं स्वच्छ आणि नीटनेटकं होतं. प्राध्यापक तिथे राहायला लागले. ट्रंक उघडून पुस्तकं आईस पैस पसरून वाचनात वेळ घालवायला लागले. त्यांच्या एकदम ध्यानात आलं की आता घरकामासाठी कोणीतरी शोधायला हवं. आपल्याला तर वेळ नाही ह्या व्यापामध्ये. मग त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. आता गावात तशी माणसं कमी होती, अगदीच नव्हती असं नाही. पण हे घर भुताटकीचे म्हणून तिथे कोणीही काम करायला यायला तयार नाही.
प्राध्यापकांनी लोकांना खूप समजावलं की ह्या जगात भूतं नाहीत. पण ती खेडूत लोक, त्यांना थोडंच थट्टेवारींचं शहरी तत्वज्ञान समजणार, त्यांनी सगळंच ते थट्टेवारी नेलं. आणि एके दिवशी एक म्हातारी आजी कोणाच्या तरी सांगण्यावरनं कामावर हजर झाली. आजी अगदी गोरी पिठ्ठ होती, केसांची चांदी झालेली, कमरेत वाकलेली, पण तुरू तुरू चालणारी, बोलायलाही चांगली. पण तिची एक गोष्ट मात्र प्राध्यापकांना अजिबात नाही आवडली. अहो, एकसारखं हसण्याची तिची सवय. कारण असो नसो म्हातारी आपली किक्किक करून हसायची. थट्टेवारी तर कधीच हसत नव्हती. त्यामुळे आजींचं हसणं त्यांना फारच विचित्र वाटलं. पण काय करणार, घरकामाला माणूस मिळत नव्हतं. तिथं हसणारं का होईना, पण एक माणूस तर मिळालं होतं. काय ग, तुझा आहे का भूतांवर विश्वास, प्राध्यापकांनी विचारलं. आजी नुसतीच हसली. हे घर झपाटलेलं आहे असं लोक म्हणतात. लोक इथे येत नाहीत, आणि येत नाहीत ते बरंच आहे म्हणा, तेवढीच शांतता मला. पण मग तू कशी आलीस? शहाणी दिसतेस. इतर गावकऱ्यांसारखी विश्वास नाही ठेवत वाटतं भूतांवर. आजी पुन्हा किक 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 हसली. आणि नाहीच ठेवत तेच बरोबर आहे, असं म्हणून व्याख्यान चालू झालं प्राध्यापकांचं. आणि ते थेट 15 मिनिटं बोलत राहिले. आजी मात्र इथे नुसतीच खिकी खिकी करून हसत होती. तिने आपलं बोलणं संपल्यावर हसत हसत विचारलं, मग राहू ना आजपासच्या कामावर? पहा तर कसं आरशासारखं लख्ख घर ठेवते ते. नाही पटलं तर काढून टाका. असं म्हणून ती पदर खोचून चक्क लगेच कामाला लागली. प्राध्यापक वाचत बसले होते. सगळीकडे अगदी किर्र शांतता. आणि एकदम धडाधड भांडी कोसळण्याचा आवाज आला. ठण 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 ठणाक ठण. प्राध्यापकांनी कानात बोटं घातली. आणि एवढ्यावर आवाज थांबले नाही तो. भांडी एकमेकांवर आपटत राहिली, घासत राहिली. क्षणभर प्राध्यापकांच्या मनाला एक विचार चाटून गेला. या घरात लोक म्हणतात ती भूताटकी तर सुरू नाही ना? दुसऱ्या क्षणी त्यांना स्वतःला विचारांची लाज वाटून सावरलं. जगात भूतं नसतात म्हणून किती वेळा सांगायचं? आणि त्यांनी मनाला बजावलंच. आणि त्यांचंच खरं होतं. ते आज जाऊन पाहतात तो भूते नाहीत आणि काही नाही. आजीबाई भांड्यांचा पसारा मांडून बसले आहेत आणि ती खर्र खर्र घासत आहेत. प्राध्यापकांना पाहून आजी नुसतीच हसली. भलत्या वेळी काय भांडी घेऊन बसलीस ग आजी? ते गुरकावले. मला त्रास होतोय आवाजाचा. आणि एकाएकी एक गोष्ट ध्यानात येऊन तोरडले. आणि एवढी भांडी कुठून आणलीस? इथेच होती. आणि आजी हसली. घासून ठेवते, मला नाही अस्वच्छ भांडी आवडत. पण ही काय वेळ आहे का भांडी घासायची? एवढ्या गलबलाटात मी कसा वाचू? काम पसंत नसेल तर काढून टाका. असं करून आजी हसली. प्राध्यापकांच्या पोटात गोळा. काढून टाका म्हणजे काय? माणूस शोधता शोधता नाकी नऊ आलेत. आता एक मिळालं तर आल्यापासता सारखं काढून टाकण्याची भाषा. ते काही नाही. काही झालं तरी आजीला सांभाळून ठेवलंच पाहिजे. तिनं काम सोडून जाता कामा नाही. छे, तू इथेच राहा. असं म्हणून ते पाय आपटत बाहेर आले आणि बिछाण्यावर अंग टाकले. भांड्यांच्या आवाजात झोपणं कठीणच होतं, पण तरीही त्यांनी झोपण्याचा कसोशीने प्रयत्न चालवला. एक एक भांडं उडून घडवंचीवर बसता आहे की काय असं त्यांना झोपेत वाटायला लागलं. आणि मिटल्या डोळ्यांसमोर त्यांनी भांडी मोजायला सुरुवात केली. 1 2 3 123 167 558 750. सकाळी प्राध्यापक जागे झाले. तेच मुळे एका विचित्र जाणीवेने त्यांना आपण एकसारखे हालत डोलत आहोत असा भास होत होता. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की खोलीत चारी बाजूला पाणीच पाणी झालंय. आणि त्या पाण्यावर त्यांचा पलंग एका नावेसारखा अलगद तरंगतोय. बरं, पाणी देखील साधं सुद्धा नाही हो, साबणाचं पाणी. त्या पाण्यातनं साबणाचे सप्तरंगी बुडबुडेत उडून मजेत हवेत फिरत होते. त्यापैकी काही बुडबुड्यांना तर प्राध्यापकांभोवती फेर धरावासा वाटत होता. काय प्रकार आहे हा आजी? ते ओरडून गुडघ्यावर बसले. तसा पलंग आणखीनच खाली गेला. आजी आजी ओरडू नका, मी इथेच आहे. असं म्हणून साबण्याच्या पाण्यातनं एक मुंडकं वर आलं आणि चेहऱ्यावर आपलं नेहमीच हसू.
याचा काय अर्थ? काही नाही, मी जागा धुवून साफ स्वच्छ करते असं म्हणून आजी हसत सुटली आणि पुन्हा आपलं डोकं पाण्यात दिसेल असं झालं. अशी धुवून काढतात का जागा? मी अशीच काढते, पुन्हा मणकं बोलायला. मला नाही आहे नुसतं टिपून घेतलेलं आवडत, मला स्वच्छता लागते. काम पसंत नसेल तर झालं. पुन्हा आपली काम सोडण्याची धमकी. प्राध्यापकांनी घाईघाईने विषय बदलला. पण एवढा साबण कुठून आणलास? आजीचं त्यावर उत्तर, इथंच होता. नाकावरचा साबणाचा फुगा टिचकी मारून फोडून आजीचं पुन्हा पाठोपाठ हसणं. ते हसणं ऐकून प्राध्यापकांच्या अंगाचा तिळपापड झाला. पण रागानं पाय आपटायची देखील सोय नव्हती हो. पलंग पाण्यात गेला असता. साबणाचे फुगे फोडत ते एका जागी आपले निमूटपणे बसून राहिले. दुपारी प्राध्यापक थोडे भानावर आले. अजूनपर्यंत एकही पान वाचून झालं नव्हतं की एकही ओळ लिहून झाली नव्हती. समाधान एवढंच होतं की जिथे माणूस राहू शकणार नाही असं गावकरी म्हणत होते, त्या घरात अजूनपर्यंत राहून त्यांनी भूतभीत काही नाही हे सिद्ध केलं होतं. पण एवढ्याने काय भागणार? आज मात्र लिहायला सुरुवात करायलाच हवी बरं का. कागद जुळवून पेन उघडून प्राध्यापक बसले. मात्र एका मजेशीर गोष्टीकडे त्यांचं लक्ष वेधलं. त्यांच्या समोरच्या भिंतीवर एक काळसर ढग तरंगत होता. क्षणभर त्यांना वाटलं दृष्टीदोष तर नाही ना. त्यांनी चष्मा काढला, तो पुसला आणि परत डोळ्यांवर चढवला. ढग आता अधिकच मोठा आणि धुरकट झाला होता. पाहता पाहता धुळीच्या ढगांनी खोली भरून गेली. काय चाललंय तरी काय? प्राध्यापकांच्या नाकातोंडात धूळ जाऊन ते खोकू लागले. धूळ येते तरी कुठून ते पाहण्यासाठी त्यांना लांब फार जावंच लागलं नाही. शेजारची खोली धुळीने गच्च भरून गेली होती आणि तिथूनच इतर खोल्यांमध्ये धूळ पसरत होती. त्यांनी बोलण्यासाठी म्हणून तोंड उघडलं, पण खोकल्याची जबरदस्त उबळ आल्यामुळे ते काहीच बोलू शकले नाहीत. धुळीत दिसणारी आजीची पुसट आकृती त्यांना सांगत होती. हातात खराटा घेऊन ती भिंती आणि कडिपाट झाडत होती. हळूहळू पसरत पसरत धूळ घरच्या घरी फिरतच होती आणि प्राध्यापकांना आता कुठे पळावं हे मात्र कळेना. घराच्या कुठल्या भागात आपण आहोत हेही त्यांना समजत नव्हतं. शेवटी त्यांनी कसाबसा आपला बिछाना गाठला आणि डोक्यावर पांघरून घेऊन ते झोपून राहिले. आजीला काही विचारण्याची सोयच नव्हती हो. पडल्या पडल्या त्या दोघांमध्ये काल्पनिक संवाद काय झाला असता याचा विचार करू लागले. एवढी धूळ कुठून आली? स्वच्छ करते घर, मला नाही आवडत असं झाडूनी वरचा वरचा कचरा काढायला. मला मला असंच चालायचं नाही. असं चालायचं नाही. तू घरभर धूळ केलेली चालायची नाही. अगं मी बसायचं कुठे लिहायला? हे बघा, काम पटत नसेल तर चुकलं माझे आई, तू काम सोडून जाऊ नकोस, राहा इथंच. प्राध्यापकांनी मनाशी विचार केला की हे प्रकार आजी नव्यानेच कामावर आल्यामुळे करीत असेल. नेहमी नेहमी ते असं करत नाही बसणार ती, आणि आपल्यालाही हवी तशी शांतता मिळेल. पण त्यांची ही समजूत चुकीची ठरली. दररोज सकाळी पुन्हा पहिले पाढे 55. तेच ते घासणं, पुसणं, धूळ काढणं, भांडी घासणं, बडो बडो बडवणं आणि आवाज काढणं, आणि जोडीला दररोज एक काहीतरी नवीन गोष्ट येऊन मिळायला लागली. झालं, प्राध्यापक उठून बसले. जेमतेम 3:30 वाजले होते पहाटेचे, आणि तोंड धुवून त्यांनी लिहायला सुरुवात करणार तेवढ्याच ओ अशी एक लांब आर्त तान त्यांच्या कानावर आली. क्षणभर त्यांना रेडिओवरचे हिंदी गाणे ऐकत आहोत असं वाटायला लागलं. मग त्यांना वाटलं की आपल्याला झोप लागली असून स्वप्न पडतंय. पण स्वप्नात कधी ते हिंदी सिनेमे पाहत नसत, त्यामुळे ते जागे होते हे तर खास. त्यांचा एवढा विषय आणि विचार होईपर्यंत गाण्याच्या ओळी देखील सुरू झाल्या. कहीं दीप जले कहीं दिल. प्राध्यापक आश्चर्याने ऐकतच राहिले.
खरबूजगडसारख्या आड गावातल्या आड घरात हिंदी चित्रपटातली गाणी कोण म्हणत आहे तर त्यांना कळेच ना. एवढ्यात दुसरं गाणं सुरू झालं. आएगा 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 आने वाला. प्राध्यापकांनी लिहित असलेले कागद गुंडाळून ठेवले. घरात म्हणजे विविध भारतीचा कोहिनूर गीत गुंजारव सुरू झाला होता. चित्रपटामध्ये हातात मेणबत्त्या घेऊन काळे किंवा पांढरे कपडे घालून केस मोकळे सोडून गाणी म्हणणारे सगळे भटकते प्रेतात्मे आज त्यांच्या घरात वस्तीला आलेत असं दिसत होतं. गाणी देखील अगदी विनासंकोच फुल व्हॉल्यूमचा आवाज लावून म्हटली जात होती. साथी रे संपलं. प्राध्यापक खोलीतनं बाहेर पडले. एखादी मोकळे केस सोडलेली तरुणी हातात मेणबत्ती घेऊन फिरताना आपल्याला दिसणार आणि गावकऱ्यांचे भूताटकीचे भाकीत खरे होणार याविषयी त्यांना शंकाच राहिली नव्हती. त्याप्रमाणे ते जिन्याशी आले आणि वरून दिवा घेतलेली आकृती येताना त्यांना दिसली. केस मोकळे सोडलेली, पांढरे कपडे घातलेली. छे, तसं कोणीच नव्हतं. आजीबाईच हातात दिवा घेऊन पायऱ्या उतरत होत्या. झाली का झोपमोड? मला आपली सवय आहे हो रात्रीच्या वेळी गाणी ऐकायची. आजीचं हसून हसून बोलणं. प्राध्यापकांनी घाईघाईने माडीवर जाऊन पहिला ग्रामोफोन बंद केला. बंद का केला? सोबतीला काय सिनेमातली गाणी लावायची, एकटीच असते नवी. अरे पण अशी सस्पेन्सची गाणी कुठली मिळतील ती लावते असं म्हणून आजी खिकखिक करून हसायला लागल्या. ऐकून ऐकून मलाही पाठ झालीत. आजा रे परदेसी आजी आपली गाऊ लागली. ते असं येऊन प्राध्यापक धावत वर गेले आणि त्यांनी पुन्हा ग्रामोफोन लावला. पण तू आधी रात्रीच्या वेळी जागतेसच कशाला, झोपत का नाहीस? मी झोपू? आजी पुन्हा हसली. आणि घराची काळजी कोण घेणार? मी सगळीकडे बघून फिरत असते. हसू नकोस. प्राध्यापकांचा संताप अनावर झाला. हे काय चाललंय? मी इथं शांततेत लिहायला आलो. 1 मिनिटाची शांतता मिळेल तर शपथ. रात्री 3:30 वाजता सुद्धाही बोंबाबोंब. मला हे चालायचं नाहीये. मग मी जाऊ उद्यापासून नको येऊ? आजीने शांतपणे विचारलं आणि खिकी करून हसली. प्राध्यापकांना आपली चूक एकदम उमगली. कसं बोलून आपण फसलो. मला माफ कर, पुन्हा नाही मी संतापणार. असं काहीतरी बोलून ते परत आले आणि बिछाण्यावर पडले. पण काहीतरी विचार करायलाच हवा आहे. हे असं किती दिवस चालणार? आल्यापासून आठवडा होत आला. लेखन वाचन सोडाच सुखाची झोप सुद्धा मिळाली नाही हो. वर आणखीन हे हसणं खिकी खिकी करून. त्यांना पाहून सगळी माणसं हसता हसता मध्येच थांबायची आणि ही म्हातारी सरळ आपल्या तोंडावर हसते. काहीतरी करायला हवं, काहीतरी करायलाच हवं. दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर निर्णय घेण्याची पाळी आली. दुपारची वेळ होती. आज पहिल्यांदाच प्रथमच घर शांत होते. आजीने शेवटी आपलं ऐकलं. अशा आनंदात प्राध्यापकांनी पेन उघडला आणि लिहायला सुरुवात करणार इतक्यात कुत्र्याचा कर्कश भुंकणं त्यांच्या कानावर आलं. पलीकडच्या कोणाचं तरी कुत्रा असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण नाही. आवाज अगदी जवळून येत होता. एकाएकी आणखीन 3-4 कुत्र्यांनी एकदमच भुंकायला सुरुवात केली. पहिलं आऊ, दुसरं भो भो, मग सगळे एकदम, मग पुन्हा बाऊ, पुन्हा भो भो. सर्व ऑर्केस्ट्रा सुरू झाला होता. त्यात मध्येच मांजरांचे मियाव मियाव सुरू झाले. म्हणजे माऊ, भोबो, मियाव मियाव, पुन्हा बाऊ. प्राध्यापकांना गदारोळ असह्य झाला. ते उठले आणि आत जाऊन पाहतात तो मध्ये आजी बसलेली आणि तिच्या भोवताली 4 काळेभोर दांडगट कुत्रे उभे. तिने टाकलेली चपातीचे तुकडे खात होते. अंगावर 3 मांजरं खेळत होती. ती त्यांना दूध भरवत होती. कुत्री आणि मांजरे सहसा अशी एकत्र प्रेमाने नांदत नाही हो. पण आजीची हुकमत काही अपूर्वच होती. दारात आलेल्या प्राध्यापकांकडे पाहून आजी मंदपणे हसली. आजपासून ही कुत्री मांजरी इथेच राहतील.
जागा स्वच्छ ठेवायला हवी तर यांना ठेवायलाच हवं. अहो, ही कुत्री मांजरे असली की पाली आणि झुरळं फिरकत नाहीत, आजी म्हणाली आणि पुन्हा हसली. प्राध्यापकांच्या जीवाचा संताप संताप झाला. त्यांना काय करावं काही सुचेना. भिंतीवर डोकं आपटावं की बुक्कीने दरवाजा तोडावा, पाय दण दण आपटावेत की केस उपटून टाकावेत. आवाज आवाज आवाज, भांड्यांचे, सफाईचे, पाण्याचे, कुत्र्यांचे, मांजरांचे, गाण्यांचे. क्षणभर सुद्धा नाही का मिळणार विश्रांती? कुठून आला हा आवाज आता इथे? दुसरं कोणी गडी म्हणून नाही का मिळणार अशा या घरात? तुम्हाला पटत नसेल तर तसं सांगा, आजी गोड असून म्हणाली. म्हणजे मी काम सोडून? आजींचं वाक्य अर्धवटच राहिलं. तिच्या अंगावरून पटापटा उड्या मारून तिन्ही मांजरे धावतच प्राध्यापकांकडे आली होती. त्यांच्या अंगाखांद्यावर खेळू बागडू लागली. त्यांना झटकून टाकता टाकता प्राध्यापकांची पुरेवाटच झाली. त्यातच ते कुत्रे देखील प्रेमळपणे त्यांच्या अंगावर झेपावले. प्राध्यापकांनी ताबडतोब निर्णय घेतला आणि पळता पळता ते ओरडले. छे छे, तुला कोण कामावरनं काढून टाकील? तू राहा इथंच, मीच दुसरं घर शोधतो. असं म्हणून प्राध्यापकांनी थट्टेवारीने धूम ठोकली. ते काळे कुत्रे त्यांना पोचवायला बऱ्याच लांबवर गेले. मग मी राहीनच इथे. परतलेल्या मांजरांच्या डोक्यावरून हात फिरवत आजी म्हणाली. हे माझंच घर आहे, माझंच. मोठा आला होता इथे राहायला. मी अशी बरी कोणाला राहून देईन. मी मोठी शिस्तीची आहे. माणसांच्या वाऱ्यानं मी बरी अस्वच्छ होऊन देईन हे घर. म्हणे जगात भूत नाहीत, बावळट मेला. इतकं बोलून ती कुत्र्या मांजरांसकट अदृश्य झाली. धन्यवाद. साहित्य मोड या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र तुम्ही विसरू नका.